एक संता ठाई, येतो एक संता ठाई, लाभ पायी उत्तम म्हणता त्यांचे दास पुढे सुरेना कृपादान केले संती कल्पांती सरेना म्हणविता त्यांचे दास पुढे सुरेना तुकामने संत सेवा हेची देवा म्हणविता त्यांचे दास पुढे आसुरेना प्रारंभी विनंती करो गणपती विद्यालया सागरा अज्ञान तोरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहु तुळशवी आता दया पुरी सौपाळुनिया बली वरी वै सौपावले श्री गुरूंचे नमोस्तुते व्यास विशारदे लारविंदायत पत्र नेत्र तेन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालित ज्ञानमय प्रदीपः शरण शरणजे हनुमंता तुम्हा आलो रामंता काय भक्तीच्या त्या वाटा मददावाव्या सुवटा समचरण सरोजम साकणीला मुलाभम जगद निहित पाणी मंडनं मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम गण्यनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलं चिन्तयामि रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरदिप्रदेशं विधीन्द्रादिदैवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा गजानना
संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा ही महाद्वारा हरी भेटी येतो एक संता ठाई लाभ पायी उत्तम मनविता त्यांचे दास पुढे आस पुढे नाम संप्राप्त कीर्तनपूर्वी सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत से संत श्रेष्ठ ज्ञानाचा सागर भक्तीचा सागर वैराग्याची शिखर असणारे श्रीमंत ज्ञानवंत कृपावंत ज्या संतांच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता अग्नीची दिव्यता वेद मंत्राची पवित्रता गंगेची सुचिता आईची वात्सल्यता शिवकुमार दिलेली आहे असे देवमान्य संत संतमान्य संत जगतमान्य संत संत सम्राट विश्ववंद जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज श्री महाराजांचा चार चरणाचा या मानवी जीवनाची इति कर्तव्यता पूर्ण होण्याकरता जो लाभ जीवनात अपेक्षित आहे त्या लाभाचं योग्य ठिकाण त्या ठिकाणाचं दिग्दर्शन करणारा अभंग सेवेकरिता निवडला आहे संकल्पित वेळेत यथाकाश यथावकाश अभंगाचं चिंतन करण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करणार आहोत. आपल्या या पुण्य पावन भूमीमध्ये ग्राम विठवा गावामध्ये सालाबाद प्रमाणे चालत असलेला याही वर्षीचा हा गीता जयंतीचा भव्यदिव्य महोत्सव आणि भगवान श्री पंढरीनाथाच्या पावनशा दरबारामध्ये समस्त गावकरी मंडळींच्या सहकार्याने परिसरातील वारकऱ्यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये आपला हा सप्ताह सुरू आहे आणि याच यज्ञामध्ये माझ्यासारख्या मुक्ताई फळावरच्या एका सामान्य सेवकाला आहुती टाकण्याचं मिळालेले सद्भाग्य. पहिल्यांदा जे या कार्यक्रमाचे आयोजक नियोजक आहेत त्या सगळ्यांबद्दल कृतज्ञता प्रेम भावना समर्पित करतो. आपल्या सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत करतो, प्रणिपात करतो. परमपूजनीय स्वामी स्वरूपानंदजी महाराज श्री महाराजांच्या मुखारविंदातून आपण कथेचा आनंद घेत आहात. कार्यक्रमाला सगळी या परिसरातली दिग्गज मंडळी उपस्थित आहेत. पकवाजाला साथीला हरिभक्त परायण दिगंबर महाराज आहेत. आपले गावकरी महाराजांचा फोटो येऊन गेला. आपल्या गावाचा खरं म्हणजे गावातील टाळकरी गावातील कीर्तनकार हे त्या गावातील संप्रदायाचं भलं मोठं वैभव असतात. अशी सगळी वैभवशाली माणसं आपल्या गावामधून तयार झालेली आहेत. आदरणीय संजय महाराज विटेकर आहेत, आदरणीय गणेश महाराज विटेकर आहेत. तुमच्या जळगाव जामोद परिसरातून ज्यांनी त्यांचं गाव फक्त जळगाव जामोद आहे पण ते तिकडे भेटतच नाही, आता ते इकडेच भेटत. ठाकोते आहेत, हरिभक्त परायण तुमचे बंधू गोलू महाराज कुंकेडेकर आहेत. सगळी गायक वादक महाराज मंडळी आहेत. समोर बसलेले स्वानंद सुग्निवासी गुरुनामगुरु सद्गुरु जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये आता नुकतंच ज्यांचं 4थ्या वर्षाला पदार्पण झालेलं आहे. कीर्तनालय खूप चांगली तयारी त्यांनी आता केलेली आहे आणि आपल्या परिसराचं भूषण आहे. हरिभक्त परायण आदरणीय दीपक महाराज पाटील आहेत. सगळ्यांच्याच प्रेमातनं ही सेवा आपल्याला पूर्णतेला न्यायची. खरं तर मला विठव्याची तारीख घेण्याकरता 4-5 फोन आले. असं वाटत होतं हा प्रेम आहे की संशय तेच कळत नाही. 4-5 फोन आल्यावर असं वाटत होतं हा मुद्दाम तारीख येत नाही का, हा संशय काय यांना की आपली तारीख पाहिजेच हे प्रेम आहे. खरं ते प्रेमच आहे. तर मी महाराजांनी सांगितलं, संजय महाराजांना, भास्कर काकांनी तेच सांगितलं की जरा समोरच्यांनी तारखेची थोडीशी मागे पुढे काही सरकारसरक केली तर आम्हाला तुम्हाला सेवा देता येईल. समोरच्यांनी जर ऐकलं त्यात भास्कर काकांचा बरा मोठा आग्रह आहे. गेल्या काही महिन्या अगोदर काकांच्या मातोश्रींचं देहावसान झालं, त्यावेळेला येणं घडलं. बाबांचं कीर्तन होतं आणि विठव्याशी तसा आपला फार जुना संबंध आहे. हे वारकरी परंपरेतलं गाव आहे. तुमच्या गावात बिल्डिंगा खूप सुंदर आहेत म्हणून यावं वाटत नाही. तुमच्या गावचं मंदिरच इतकं सुंदर आहे की त्या पांडुरंग परमात्म्याची भेट घेतल्याशिवाय आम्हाला भगवान परमात्म्याचा जिथे लक्ष्मी सहित शोभे. लक्ष्मी तर तुमच्याकडे भरभरून आहे, सोबत नारायणाची विशेष शोभा आहे. खूप आनंद आहे. आजची जी कीर्तन सेवा आहे ती
हरिभक्त परायण कडू काशीनाथ चौधरी यांच्या मातोश्री वैकुंठवासी अनुसयाबाई चौधरी यांच्या स्मरणार्थ ही सेवा माझ्याकडे आलेली आहे। या सेवेकरता निबोराशी म्हणून सगळी मंडळी आली, नाचण खेळावी सगळी आमची साधारण मंडळी आली, मामाची गावला आले, सासरवाडीला आले, कीर्तनाला आले, सगळ्याच बाबतीत तुमचं येणं घडलं। बोहरड्याची मंडळी आता परिसरातली बऱ्याच गावची मंडळी आलेली। अधिक वेळ विस्तारामध्ये न घालवता आचार्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत करून माझ्या सेवेकडे तो विठ्ठल विठ्ठल पातुर्डीकर महाराज सुद्धा आहे, त्यांचं विशेष कौतुक केलं त्याचे महाराज। भगवंताने एखादं इंद्रिय जरी आपल्याला कमी दिलं, थोडस शारीरिक अपंगत्व दिलं, तरी मनाची उत्तुंगता इतकी यशोशिखरावरती पोहोचलेली पाहिजे की परमार्थिक साधनेची अनुभूती जीवनात घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही। हा ध्यास, हा निश्चय, निश्चयाचे बळ का म्हणे, निश्चय पाहिजे परमार्थामध्ये। त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद। मी जो अभंग सेवेकरिता निवडलेला आहे, प्रस्तुत अभंगाच्या द्वारा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज मानवी जीवन जिकडे धावतंय त्या धावणाऱ्या जीवनाची पूर्णाहुती आपल्याला या अभंगातून सांगतात। आपण जर थोडासा बारकाईने अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल, मानवी जीवन हे प्रवाही जीवन आहे, हे प्रवासाला लागलेलं जीवन आहे आणि प्रत्येक जीवाचा प्रवास हा काहीतरी मिळवण्याकरता चाललाय। या जीवनात काहीतरी मिळावं ही अपेक्षा कोणालाही येऊ, लाभाच्या दिशेने धावणारं मानवी जीवन आहे। आपण पडतोय लाभाच्या पाठीमागे, त्यातही पडणाऱ्यांचे दोन वर्ग आहेत। जिकडे दृश्य लाभ मिळतो तिकडे पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि जिकडे अदृश्य लाभ मिळतो तिकडे जाणाऱ्यांची संख्या कमी आहे। जिकडे दृश्य लाभ मिळतो तिथं लोक पळापळी करतायत, धावाधावी करतायत, गर्दी करतायत, पण अदृश्य लाभ जिथे मिळतो तिकडे जाणाऱ्यांची संख्या फार थोडी आहे। महाराज, मी आपल्याला पटवून देतो, आपण जितकं प्रेमानं केळीच्या बागेला पाणी घालतो तितक्या प्रेमानं तुळशीच्या झाडाला पाणी घालतो का? नाहीच घालत। पाणी सोडा, त्या केळीच्या बागेला जर कृषी अधिकाऱ्याने सांगितलं हिला दुधाची कॅन लावा, तर विटव्यात नाही भेटलं तर माणूस रावेरला जाईल, पण कॅन आणल्याशिवाय तो कॅन लावेल त्या बागेला का? बागेकडून मिळतं, तुळशीकडूनही मिळतं, फक्त फरक एवढा आहे, तुळशीच्या झाडाला पाणी घातल्यानंतर मिळणारं अदृश्य आहे, दिसत नाही, आणि केळीच्या बागेला पाणी घातल्यानंतर जे मिळणार आहे ते दृश्य आहे। महाराजांनी द्राक्षाच्या बागेचं उदाहरण दिलं, मी मुद्दाम आपल्याला कळावं म्हणून केळी शब्द घातला। तुळशीची या झाडा दुरून धापे शंतोडा, तो द्राक्षाची या बुडा दुधाची लावी, तो दुधाची कॅन लावतो त्या बागेला का? कारण त्याला मिळणार आहे तिकडून, आणि तुळशीच्या झाडाचं जे मिळणार आहे ते दिसणार नाही। मी याच्या पलीकडे जाऊन सांगेल, जितका माणूस घरात चिडचिड करतो, तो अस्वस्थ असतो, तुम्ही म्हणाले माझ्यावर येऊ देऊ नका, मी असं महाराजांची ओळी सांगितलं, तितका तो सासरवाडीला अस्वस्थ असत नाही, तो प्रसन्न असतो सासरवाडीला। आता रोजाच्या घरावर आनंदी का आनंदी मी नाही सांगत, तरी घरी माता पितरा धड बोली नाही संसारा, जगाची रीत आहे महाराज। आपण जिथे कायम वास्तव्य करतो ना, त्याच्या आपण थोडंही बाजूला आलो तर आपल्याला जगाबद्दल एक वेगळी किंमत वाटते। दररोज दिसणारा गावातला कीर्तनकार आणि वर्षातून सप्ताहात कीर्तन करायला येणारा कीर्तनकार, यात पाहणं फरक आहे की नाही? 7 दिवस सप्ताह सुरू झाल्यानंतर लोकांचा घातलेला रामकृष्ण हरी आणि वर्षभर घातलेला रामकृष्ण हरी, यातही फरक आहे। ज्याचा उभा गण त्याचा चुला बन 8 दिवस, त्याचा रामकृष्ण हरी ऐका तुम्ही, समजा हा तृप्त झालाय, फरक आहे। दृश्य लाभ जिथे मिळतो तिकडे धावणाऱ्यांची संख्या अधिक आहे महाराज। अदृश्य जिकडे मिळतं तिकडे कोणालाही जावं वाटत नाही, पण जाणाऱ्यांची संख्या नाहीच अशी नाही, जातायत धावतायत माणसं लाभ मिळवण्याकरता। कोणता लाभ मिळवण्याकरता? सुखाय कर्माणि करोति लोको
प्रत्येक जण सुखाकरता प्रयत्न करत आहे. पण झालंय असं, आपण लक्षपूर्वक आहे का, आपण नेमकं सुखाचा शोध चुकीच्या ठिकाणी घ्यायला लागलो. मनुष्याने दोन गोष्टी कायम लक्षात ठेवाव्या. एक तर खोट्या मरणाच्या दुःखाची भीती निवृत्त करावी, आणि दुसरी गोष्ट प्रपंचात मिळणाऱ्या खोट्या सुखाची अभिलाषा सोडावी. म्हणजे खोटं दुःख सोडावं आणि खोट्या सुखाची अभिलाषा सोडावी, तर लाभ मिळवता येतो. या दोन गोष्टीशिवाय लाभ मिळवता येत नाही महाराज. आपण जे भीतीमध्ये आहोत ते मृत्यूच्या. मरण मरण म्हणजे काय हो विटवेकर? तुम्हाला असं वाटतं का मरण या शब्दाचा अर्थ मी नाही आपल्याला असा अनुभव येईल? तसा अर्थ कधी करू नका. तुम्ही ज्या वेळेला मराल, मी ज्या वेळेला मरेल, त्यावेळेला आपल्याला मेल्यानंतर सुद्धा असं कधी वाटणार नाही की मी नाही. कारण मी जो आहे तो या देहामुळे नाही. अरे आत्मा हा अमर आहे, तो अव्यक्त आहे, तो निर्लेप आहे, तो स्वच्छंदी विहार करणार आहे, तो स्वसंवेद्य आहे, तो भगवान परमात्म्याचा अंश आहे. त्याला मृत्यू कसला? मरणार ते शरीर. आता काया पलटण्याच्या, शरीर कपडे बदलण्याच्या दुःखाच्या भीतीत जर आपण उभं वर्तमान सुख घालवत असतो, तो खोट्या सुखाची, खोट्या दुःखाची भीती निवृत्त केली पाहिजे. तुकोबरांचं वचन आहे, साधं म्हणून पुढे जातो. लटिक येते फेडा, तुका म्हणे जाय पिढा. खोट फेडा, दुःख जाईल, आणि खोट्या सुखाची अभिलाषा सोडा, खरं सुख मिळेल. खरं सुख तिथेच आहे महाराज, जिथं आपल्या मनाची समजूत बदलली. ज्या वेळेला दुर्योधनाने पांडवांच्या हिश्शाचं द्यायला सुद्धा नकार दिला, त्यावेळेला प्रचंड यातना झाल्या विदुराला. साधूला ते पाहत नाही, कोणाचा हिस्सा कधी घेऊ नये. दोघं भाऊ असे असतील, जितकं लहान्या भावाला दिलं पाहिजे तेवढं दिलंच पाहिजे, मोठ्याला जेवढं त्याच्या वाट्याचं आहे तेवढं दिलं पाहिजे. कमी अधिक प्रमाणात करू नये. कोणाच्या वाटेचं घेतलेली माणसं कधी सुखी राहत नाही. जे तुमच्या प्रारब्धामध्ये आहे, जे तुमच्या नशिबामध्ये आहे, ते तुम्हाला जितका आनंद देतं तितकं प्रॉपर्टी वाढवण्याच्या हव्यासापोटी तुम्ही मिळवलेलं द्रव्य, तुम्ही मिळवलेली शेती, तुम्ही मिळवलेलं घर, तुम्ही मिळवलेलं गाडी बंगला, काय असतील असतील ते तुम्ही सगळं लावून घ्या, ते आनंद देईल. हे सूत्र कोणी सांगितलं? तुम्ही विदुर नीती वाचा, भागवतामध्ये खूप सुंदर आहे. धृतराष्ट्राला शेवटचा प्रश्न विचारला विदुराला, विदुरा तू असा मूर्खपणा करू नको. अरे तू इथं मंत्री आहे, तू मंत्रीपदाचे कपडे काढायला लागला, गंगेच्या किनाऱ्यावर राहायला लागला, लेका इतकं सुख सोडून तिकडे कुठे चालला? काय मिळेल तुला? खायला तरी मिळेल का? अरे तू ज्या नगरात राहशील, ज्या जंगलात राहशील, ज्या गंगेच्या किनारी राहशील, ते राज्य सुद्धा दुर्योधनाचं आहे. खाशील कुठे रे? सुखाच्या शोधाकरता चालला, जाऊ नको. त्यावेळेला विदुराने दिलेलं उत्तर आहे, जिथं अनितीनं मिळवलेलं द्रव्य लोकांना गोड वाटतं, त्या घरात जास्त वेळ थांबू नये. त्या घरात कितीही पैसा असला तरी सुख मिळत नाही. विदुरजी पुढे निघाले, तर विदुरजीची भार्या मागे निघाली. ज्याची बायको अपमानात सोबत आहे, ज्याची बायको गरिबीत सोबत आहे, आणि ज्याची बायको आपल्याला लागलेल्या आजारपणात सोबत आहे, त्यांना आताच्या काळात तरी भाग्य मानलं पाहिजे. नाही सांगतील स्त्रिया, सौंदर्याची पर्वा करणाऱ्या स्त्रिया आजारपणात साथ सोडून देतात. तुमच्या पायाला एखादं बल पडू द्या, त्याच्यात पस होऊ द्या. जी प्रेमाच्या गप्पा मारते ना, तिच्या अंतःकरणात ती भावना जर स्वच्छ असेल तर ती तुमच्या सोबत असेल. पण जर ती तुमच्या शारीरिक वैभवाकडे, प्रॉपर्टीच्या वैभवाकडे पाहून जर तुमच्याकडे काही काळ वास्तव्याला आले असेल तर ते तुमच्या जीव ओतत नाही. माणूस काय स्त्रिया झाल्या, वारकरी संप्रदायामध्ये श्रीमंतीत परमार्थ करणारी नाथांची सौभाग्यवती पाहायला मिळते, आणि फकीरीत परमार्थ करणारी तुकोबरांची भार्या पाहायला मिळते. दोन उदाहरण. विदुर पत्नी मागे निघाली. त्या विदुराच्या पर्णकुटीचं काय वर्णन करावं महाराज? साधं भजनातून वर्णन सांगायचं झालं तर विदुराच्या झोपडीत काहीच नव्हतं, पण आनंद जगा वेगळा होता. किती आनंद!
किती आनंद, किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या. काय कमी या झोपडीत? त्या झोपडीची तुलना केली विदुराने दुर्योधनाच्या महाला बरोबर. खूप सुंदर तुलना आहे. काय विदुरा, काय दुर्योधना तुझ्या नगरीत, तुझ्या महाला माली मऊ बिचाने कंदील शामिया, माली मऊ बिचाने कंदील शामिया. मखमलीच्या गाद्या आहे पण स्वस्त झोप नाही रे. भला मोठा प्रकाश आहे पण ज्ञानाचा अंधकार आहे. आमच्या इथं काहीच नाही. मारी मऊ बिचाने कंदील शाबिया, आमा जमीन मा स्वतःच्या मस्तीत जीवन जगणाऱ्या लोकांनी ऐकलं पाहिजे, कोरून ठेवलं पाहिजे. नींद ना मागे बिछाना, भूक ना मागे चबाना. भूक लागलेल्या माणसाला कधी पदार्थ विचारावे वाटत नाही, झोप आलेल्या माणसाला कधी बिछाण्याची गरज पडत नाही. आणि सुखी आहे आमच्या जीवनात आनंद आहे याचं कारण आहे भूमीवरी पडावे आकाश पांघरावे. त्या लोहाराचं घर येतं ना गावात वेळ खुरपी पाजवायला. पागस्त माणूस त्यांचं घर नसतं. ज्या घरात तुमची माझी पोरं दोन दोन कंबळ अंगावरती ओढून झोपत नाही तिथं लोहाराची बछड पहा. ते बच्चे कसे झोपलेले असतात, छोटे छोटे मुलं. त्याच्या आईच्या पोटाला चिकटलेलं ती पोरग आईला रात्री म्हणता, आई मला गारवा लागतोय ग, खूप गारवा येतोय, थंडी वाजते मला, तू माझ्या अंगावर घाल काहीतरी. अरे जिच्या डोक्यावर घालायला घर नाही ते अंगावर काय घालायला. पण तिला माहितीये पोराला थंडी वाजवणं आता बंद करायचे. हातभर उरलेला पदर दोन पोरांच्या अंगावर पांघरते माय, दोन लेकरांच्या अंगावर. त्या लोहाराची बायको हातभर पदर ज्यावेळेला दोन लेकरांच्या अंगावर पांघरते त्यावेळेला ती मुलं इतकी स्वस्त झोपतात, सूर्यनारायण उगेपर्यंत त्यांना थंडी वाजत नाही. त्यांच्या थंडीचं कारण अंगावर टाकलेला पदर नाही, मायेनं पदर टाकलाय म्हणून या जगात दुसरं उबदार वस्त्रच असू शकत नाही. ही स्वतःची व्याख्या आहे त्यांच्या झोपेची. किती साधनं उपलब्ध आहेत म्हणून सुखी नाही माणसाला. बोलायला 100 लोक आहे पण एक सुद्धा आपला नाही. काय आग होतं त्याला. कधीतरी माणसाने एकांतात दिवस काढले पाहिजे. एकांत. अरे बोला आकाशाबरोबर, बोला या भूमीबरोबर, बोला या पर्वतांबरोबर, या नद्यांबरोबर, या पठारांबरोबर, या समुद्राबरोबर, या लतांबरोबर, या वृक्षांबरोबर, या वेलींबरोबर, भगवान परमात्म्याने निर्माण केलेल्या सौंदर्याबरोबर बोला. ते सौंदर्य जितकं तुमच्या माझ्याशी इमानदारीने प्रामाणिकतेनं बोलतं तितका तुम्ही जन्माला घातलेला लेख सुद्धा इमानदारीने बोलत. भूमीवरी पडावे आकाश पांघरावे ताऱ्यांकडे पाहावे या झोपडीत माझ्या येता तरी सुखेया
जाता तरी सुखे जा, कोणावरी नको जा, या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, ओ किती सुखाची व्याख्या आहे तुम्ही आहात कुठे, त्यापेक्षा असलेल्या जागेवरती किती इमानदारीने जीवन जगताय याला फार महत्व आहे. आहात तुम्ही कुठे, पण तुम्ही किती काळ तुमच्या जीवनामध्ये साध्य करण्याचा प्रयत्न करताय. तुम्हाला कळतंय का सुखाची व्याख्या? मला कळतंय का सुखाची व्याख्या? हा प्रश्न कधीतरी विचारला पाहिजे. आपण धावतोय काय मिळवण्याकरता, आपल्या पदरात काय पडत आहे? प्रवासित तर सगळे जवळ, आपण जर प्रस्तावनाच नीट ऐकली तर आपल्याला अभंग कळायला सोपं जाईल. साधं वाक्य आहोत त्या जागेपेक्षा असलेल्या जागेवरती काय करतात याला खूप किंमत आहे. आपण अकबर बिरबलाच्या अनेक गोष्टी ऐकतो, बरेचदा तुम्ही ऐकली असेल कदाचित. असं म्हणे एकदा त्या बादशाहनं बिरबलाला जवळ बोलावलं, त्याला तो बिरबल म्हणतो, बादशाह म्हणतो बिरबला तुला एक रात्रीचा प्रसंग सांगायची इच्छा होते म्हणे गड्या. मला एक स्वप्न पडलं रात्री, ऐकशील का रे? काय स्वप्न होतं? सांगा म्हणे, मला भरपूर वेळ आहे. बोला. काय नाही म्हणे बिरबला, असं झालं काल मला असं स्वप्न पडलं, तू आणि मी रस्त्यावर चाललो, आपल्या गप्पा सुरू होत्या. बरं मग त्या गप्पा रंगात आल्या. बरं मग गप्पा रंगामध्ये आल्यानंतर त्या गप्पांच्या नादामध्ये पुढे दोन खड्डे आले. आलेल्या खड्ड्यांकडे तुझंही लक्ष नाही, माझंही लक्ष नाही. एका खड्ड्यात तू पडला आणि दुसऱ्या खड्ड्यात मी पडलो. कोण म्हणतोय असं? हा, बादशाह म्हणतोय बिरबल. तो बिरबल म्हटला माझ्यासारखा माणूस खड्ड्यात पडला जाऊ दे, पण तुमच्यासारख्या राजाला काही बरं नाही वाटत तो खड्ड्यात पडला. अरे पुढे ऐक, आपण दोघेही खड्ड्यातच पडलो, पण फरक एवढा होता, मी ज्या खड्ड्यात पडलो तो खड्डा मधाने भरलेला होता, आणि तू ज्या खड्ड्यात पडला तो खड्डा घाणीने भरलेला होता. म्हणजे मी मधाच्या खड्ड्यात पडलो पण तू घाणीच्या खड्ड्यात पडला. आता बिरबल म्हणजे हजर जबाबी, दुसरा भाऊ कदम. भाऊ कदमला पाहिलं कसं वाटतं, काय देवाने बुद्धी दिली. काही काही लोकांच्या ज्ञानाची कमाल केली पाहिजे म्हणून, की काय हजर जबाबीपणा बोलतात नवल आहे बरं. काही काहींची बुद्धी ही कापडासारखी सतेज असते, अग्नीचा स्पर्श झाल्या झाल्या पेट घेते. आणि काही काहींची वात इतकी तेलात आणि पाण्यात भिजलेली आहे की ती पूर्ण मातीच खाऊन गेली पण पेटत नाही. काही काही लोक जड झाले, मला जड आणि पाठ नाही त्यांच्या. तेव्हा पाठ करायचा प्रयत्न करा. कीर्तनातलं एक वचन लक्षात राहत नाही, एक. काय सांगा, बुद्धीचा फरक आहे. तुम्ही प्राध्यापक अत्रेंचं नाव ऐकलं असेल. हजर जबाबीपणा हा वाचनामुळे मिळतो माणसाला. मग जास्त वाचलं पाहिजे माणसाने. प्राध्यापक अत्रेंच्या कॉलनीमध्ये गाढव मेलं. बघा बुद्धी कशाला म्हणतात. समोरच्याला त्याचा प्रश्न होता बरोबर उत्तर तयार असावं, त्याला बुद्धीच्या तुल्य, त्याला हजर जबाबीपणा म्हणतात. एकदा त्यांच्या कॉलनीत गाढव गेलं, मग ते नगर परिषदेत सांगायला गेलं आमच्या कॉलनीत गाढव गेलं, ते याची विल्हेवाट लावा. तिथे कर्मचारी जरा विचित्र होता. प्रायव्हेट तालुक्याच्या भाषेत तो आगाऊ होता. शक्यतो कोण्याही ऑफिस मध्ये गेल्यावर कर्मचाऱ्याला काम सांगून मेन अधिकाऱ्याला भेटलं पाहिजे, ते खोडसं असतात, काम होऊ देत नाही. हे त्याच्याजवळ गेले, सांगायला लागले आमच्या कॉलनीत गाढव गेलं, ते याची विल्हेवाट लावा. तो कर्मचारी म्हणे तुम्हीच तर मुळात घाण काढणारे लोक काढून टाका तेवढी. ते म्हणत मी तर काढणारच आहे, पण भाऊबंद मेल्यावर कळवलं पाहिजे म्हणतात, म्हणून तुम्हाला सांगायला. याला बुद्धीच्या तुम्ही म्हणतात. हजर जबाबी.
परवा मी आमच्या मित्राच्या घरी गेलो, त्याची बायको फरशी पुसत होती. ती दरवाजापासून आत फरशी पुसत चालली. आता मला माहिती नाही तिची फरशी ओली. मी त्या घरात गेलो, तिनं मला पोतारे फेकून मारला. मी त्या बाईकडे पाहत होतो, ती बाई माझ्याकडे पाहत होती. मी अजूनही उभा होतो म्हणून तिनं दुसरं काहीतरी मारायला शोधायचा प्रयत्न केला. तिच्या काही हातात यायच्या अगोदर हुशार होतो म्हणून बाहेर निघालो. आता इतका पोतारा खाल्ल्यावर कोण थांबेल? मी बाहेर आलो, तिच्या मालकाला फोन लावला. म्हटलं धन्य तुमच्या सहनशीलतेची की तुम्ही अशी सांभाळू शकता बाबा. तुमची काय झालं म्हटलं, तिनं पोतारा फेकून मारला मला. तुम्हाला म्हटलं हो आज? अरे म्हटलं आता. मला तुम्ही फक्त घरी पोहोचू द्या, फक्त घरी जाऊ द्या. म्हटलं जाऊ दे भाऊ, माझ्यामुळे कशा तुम्ही वाद करता, तुमच्यात मारू बिरू नको दिला नाही हो. मला फक्त घरी जाऊ द्या तुम्ही. अरे म्हटलं जाऊ. नाही नाही तुम्ही थांबा. मी पुन्हा त्याला 15 मिनिटांनी फोन केला, कारण तो पोहोचला नाही अजून. तो म्हणे थांबा, तुम्हाला काय घाई आहे, फरशी ओली आहे अजून. ज्यांना कळलं त्यांना मी धन्यवाद देतो. तर ऐकायला सुद्धा मी स्ट्रॉंग लागते महाराज. दिलेल्या ज्ञानाचा तैसे विचारता निरसली, सहजे प्रपंच सांडवली, तत्वता तत्व उरले ज्ञानियासी. किंवा या उपाधी माझी गुप्त चैतन्याशी सर्वगत. ते तत्वज्ञ हा तत्व शब्द जीवनात महत्वाचा आहे. तर म्हणजे समजलं पाहिजे माणसाला. काय तपेलं नाही, तत्व विठ्ठल विठ्ठल. तू म्हणजे राजेसाहेब काय योगायोग आहे. मलाही असं स्वप्न पडलं. असंच म्हणे हो. कधी पडलं म्हणे, मला लाईन गेली ना. कसं होतं रे तुझं स्वप्न? काही म्हणे तुम्ही आम्ही रस्त्यानं चालवत होतो, आपल्या गप्पा सुरू होत्या. त्या रंगात आल्या, पुढे 2 खड्डे आले. एका खड्ड्यात बरोबर तुम्ही, दुसऱ्या खड्ड्यात मी, बरोबर तुम्ही मधाच्याच खड्ड्यात, मी घाणीच्या खड्ड्यात. मग पण माझं स्वप्न अजून थोडं पुढे म्हणे राव. आपण दोघही खड्ड्यातून बाहेर आलो. तुम्ही मला चाटत होते, मी तुम्हाला चाटत होतो. माझा मुद्दा अजून थोडा पुढे विटवे करायचा. तुम्ही कोणत्या खड्ड्यात आहात याला जीवनात अजिबात किंमत नाही. तुम्ही काय चाटायचा प्रयत्न करताय याचा शोध घेतला पाहिजे. विठ्ठल बिरबलाचं घाणीनं भरलेलं शरीर पाहून हसलात तुम्ही क्षणभर. आता ऐका, अरे ज्याचं शरीर घाणीनं भरले, लखलख झालंय, दुर्गंध सुटलाय, पण दुर्गंध सुटलेल्या शरीराच्या जीवनात सुद्धा त्याची जीभ मधाची अपेक्षा करते. पण ज्याचं अख्खं शरीर मधाने भरलेलं आहे, त्याला त्याचे गोंद पोटात जाऊ द्यावं वाटत नाही, त्याची चव घ्यावी वाटत नाही. हे जीवनातलं दुर्दैव आहे. तसं मानवी जीवन मिळालेल्या लोकांना संतांकडे जाण्यामध्ये जीवनाचा योग्य मिळवण्याची संधीही आहे, वेळही आहे, ते ज्ञानही आहे. लोक तिकडे जाताना प्रयत्न करत नाही. आणि ज्यांना त्या संतांकडे जाता येत नाही ते रात्रंदिवस प्रयत्न करत आहे. रात्रंदिवस साधूकडचा लाभ मिळावा हे रेड्याला सुद्धा कळत होतो. महाराष्ट्रातल्या रेड्याला ज्ञानोबांनी रेडा बोलवल्यानंतर तो रेडा थांबला नाही पैठणला. तो मुक्ताबाईच्या मागे निघाला. त्या काळात रेड्याला कळत होतं मुक्ताबाईच्या मागे जाण्यात जीवनाचा पुरुषार्थ आहे. किती कठीण. आपण तुकोबारे म्हटले तुमची फसवाफसवी होऊ नये, तुमच्या जीवनाची योग्य भूमिका तुम्हाला कळावी याची काळजी मला आहे. तुम्ही मीच सांगतोय तिथे जा. जीवाने बऱ्याच ठिकाणी जाण्याचे प्रयत्न केले. त्या जीवाने लाभ मिळवताना पहिला प्रयत्न केला जीवाकडून काही मिळेल का. आता जीव जीवाला काय दिलं? जीवाने जीवाला काय दिलं आतापर्यंत? जीवाने जीवाला द्यावा घातपात, समाधान, आनंद जीव कधी कोणाला देत नाही. आपण समोर त्याला सुख मागायला जातो,
शोध तोच येतोय, त्याला काय मिळणार आहे? आपलं बाल्याशिवाय बाल्यात बाली हे दरवाजा लोक गाव जाऊ दे भाऊ, या भूमिकेचं का आयुष्य निघतंय महाराज. पण सुखाच्या प्रतीक्षेत आपल्याला कधी सुद्धा सुखाची अनुभूती येत नाही. अरे याच्या पलीकडे सुद्धा सुखाची व्याख्या आहे. आपल्या जवळची माणसं काय परमार्थ करू देतात आपल्याला? खाली धरलेल्या माणसाला सुद्धा लोक विचारायला येतात, तुम्ही मला ओळखला का? आता तुझे ओळखून काय कळलं म्हणाले त्याचं? तो जाणार आहे आता 2-3 तासानं. किती कठीण आहे महाराज. त्याच्याजवळ सुद्धा येतात, तुम्ही मला ओळखलं का? तुम्ही मला ओळखलं का? तुम्ही मला ओळखलं का? अरे ओळखीला हरी धन्य तो संसारी मोक्ष मोक्ष त्याचे भरी सिद्धी जीवाने प्रयत्न केले प्रपंचाकडून काहीतरी मिळेल, काहीतरी मिळेल, काहीतरी मिळेल. आता ज्या प्रपंचाकडून मिळवायचे प्रयत्न महाराज तो मुळात खोटा आहे. खोटी गोष्ट कधी आनंद देत असते का? ते कधी सुख देत नाही. खोटी गोष्ट कधीच आनंद देत नाही. तुमच्या भागात जत्रा खूप भरतात. मी निवडशिकची जत्रा पाहिली. मी आलो होतो एकदा, बोलल्यावाले आले, मला ट्रॅक्टर घेऊन आले. ट्रॅक्टर म्हणजे ट्रॉली सहित नाही, बरोबर मी चालवते. ज्यांचं ट्रॅक्टर आहे ते राजू महाराज पुढे, त्यांचं ते फर्गुशन होतं जुनं, कोणी टपवर कोणी तसं मला सुरक्षित बसून आणलं होतं. आता यात्रेमध्ये काय सगळे सारखी माणसं येतात जत्रेमध्ये, यात्रेमध्ये तुफान गर्दी. तुमच्या त्या कॉर्नरला तर खूपच गर्दी होती निबोरशमच्या त्या हनुमान मंदिराकडे. त्या जत्रेत काही गोष्टी मिळतात घ्यायला. एक विदर्भात तो म्हातारा आपल्या नातवाला घेऊन गेलं आणि तो नातू म्हणे आजोबा मला ते घेऊन पाहिजे राव. काय म्हणे? त्यानं तो नकली साप लावला. पुन्हा म्हणे कशाला घेतं गड्या? नाही म्हणे तेच पाहिजे घेऊन. त्याने घेतला तो आणि आजोबाच्या अगोदर घरी आला. काऊन तर म्हणे आजीची गंमत करू. आता 72 वर्षाची म्हातारी झोपलेली होती. याला तो साप आणला म्हातारीच्या छातीवर ठेवला. लखलख लखलख हलणारी म्हातारी. कधलीच साप निघला राजा होतो माणसाचं जीत लागत नाही होतो. तो घरात जात नाही लवकर. हात छातीवर साप ठेवलेला. 4 वाजेला बरोबर ती सुनबाई निघाली चहा घेऊन. आता ती चहा घेऊन कशी निघाली मला इथून सांगता येत नाही, तुम्ही समजून घ्या, कारण हल्ली बराच काळ बदललेला आहे महाराज. ती चहा घेऊन निघाली, तिनं त्या सासूच्या छातीवर जातो साप पाहिला. साप पाहता बरोबर तिने एकच मोठा नाव साप 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 म्हणता बरोबर गल्लीत ते 10-15 माणसं गोळा झाले. प्रत्येक गावात 2-3 पिसं भगवंतांना अशी सोडून दिलेली असतात, ती पट्टी ते साप मारणारे गावात 2-3 असतात प्रत्येक गावात. त्यांना दुसऱ्या पुण्यात भागात क्रांती करणं जमलं नाही, त्यात घेतलं करिअर करून गेलं. ते पुढे आले. ते पुढे म्हणत का आमची पुढे कोमात जाईल, साप लवकर मारा. ते म्हणत साप एका रट्ट्यात मरते गड्या, मग पण घोडी नाही वाचत. म्हातारी वाचली. ज्यावेळेला प्रयत्न संपतात त्यावेळेला माणसाचे निर्णयात्मक उत्तर असतात. ते सगळे मानणारे म्हणतात जनावर खूप ओरिजिनल आहे. तुम्ही एखादा बिनवाला बोलवा, बिनवाला ना तो 2दा जेवढा गाणे वाजून वाजून 2दा जनावर खूपच ओरिजिनल आहे. तुम्ही एखादा मांत्रिक बोलवा, मांत्रिकाला क्लीन 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 काय असेल नसेल खलास झाले सगळे मंत्र, काहीच राहिलं ते. तो म्हणजे हे जनावर खूपच ओरिजिनल आहे, हे काही खाली उतरत नाही. आता ते खायला उतरे ना
लय मोठा साप आहे तुमच्या घरात. साप म्हणता बरोबर म्हणे हा सगळा नातवाचा किडा आहे. ते म्हातारा आत गेलं, हातात साप घेतला, पण उभ्या असलेल्या जनमानसांना दाखवायला लागला. आता हसून मोकळा झाला तुम्ही. हातात घेतलेला साप म्हणजे विखारी, विषानं भरलेला, दुःखानं भरलेला प्रपंच आहे. आणि ज्यांच्या हातात साप आहे ते तुकोबार आहे. ते तुकोबार आहे. हाताला सापवरती धरून म्हणताय लटिके ते बेळा काय मिळणार आहे तिथे? नार पारा म्हटले मी बरेच घर फिरलो. खंडोबासी नवस करुणी मुरळी गोनी पैसडे हो बरेच घर पाहिले बरेच. किंवा माझे घरी पाहुणा भैरव योनी पैसा राहो योगी बोलावणी पतार भरुणी भरायला मी आघात राहो बहुत नाचिले दुःख भोगिले सुख नाचिले परी तो हरी नाही देखिला देवाला पाहिलं नाही आणि खरं सुख मिळालं नाही. सुखाचा लेश नाही देखिला हो तुझं मी बरोबरा बांधिला ती जनाबाई म्हणे देवा अरे
म्हणजे तू कोणाला काही देऊ शकत नाही. तू काय देशील कोणाला? ज्यांना दिलं ते लायकीचे नव्हते आणि ज्यांना धक्के मारले ते उंच पदावर होते रे देवा मला माहिती. धडक मारिली नारदा केला रावणाचा जिल्हा. धडक मारिली नारदा केला रावणाचा जिल्हा. दुर्योधना मारिली गदा, दुर्योधना मारिली गदा. घेतला प्राण, घेतला तो केवळ तेव्हा तो गळ्यात नाकात परिधान केला जातो, शोभायमान होतो अलंकार नावाने. तसं संतांनी ते सहन केलं. तुमची आपली सहन करायची कॅपॅसिटी नाही आणि आपण तिकडचं काही मिळू सुद्धा शकत. जनाबाई म्हणजे देवा तुझ्या नादीने लागू शकत नाही. अरे मूळ मायेच्या कार्या तुझे राडरडकी झाली. जनाबाई महाराज काय भांडण होतंय? भक्ताच्या यादीत यशो शिखरावरती पोहोचलेलं जनाबाईचं भांडण आहे. त्याला हौसेनं भांडायची, त्याला देवाबरोबर भांडा. विठ्ठल विठ्ठल त्याच्या यादीत बसलो तर काहीतरी मिळेल. पण भक्ताच्या यादीतच जर आम्ही बसलो नाही तर आम्हाला मिळण्याचा संबंधच नाही. कारण भक्ताच्या यादीतलेच तो इतके कंटाळलेले त्रासदायक ते त्यांनी सहन करावं. त्यांची ती अवस्था होती, आपली ती अवस्था नाही. पण साधू 3 वत्सर हा तुकोबाने म्हटले हे 3 दरवाजे सोडा, आता मी सांगतोय तिथे जा. तुम्ही जीवाकडे मिळवण्याकरता जाऊ नका, प्रपंचाकडून अभिलाषा करू नका, देवाकडे तर प्रयत्न सुद्धा करू नका. मी सांगतोय तिथं जा. कुठे महाराज? मला आपुलकीनं सांभाळणारे तुमचे माझे मायबाप असलेले संत, त्या संतांकडे तुम्ही जा. तिकडे मिळेल महाराज. मग मिळेल. काय मिळेल, काय मिळेल मला माहिती नाही, पण जे कोणतं मिळेल ते कसं असेल याचं एक विशेषण सांगतो. तुकोबाने म्हटले अभंगाच्या प्रथम
लाभ पायी उत्तम, तुम्हाला लाभ मिळेल तो कसा असेल? उत्तम लाभ संतापायी, संतांच्या चरणावरती उत्तम लाभ मिळेल तो बरं म्हटले माझ्यावरती विश्वास ठेवा. वा वा महाराज, पण एखादा पुरावा एखादं उदाहरण कोणाला मिळाला काय? कारण तुम्ही बरंचदा सांगितलं संतांकडे जा मिळेल मिळेल मिळेल, पण एखादा पुरावाही द्या. अरे संतांकडे जीव तृप्त होतो यात नवल नाही, संतांकडे देह सुद्धा तृप्त होतो महाराज. पांडुरंग पिसा याची लागी झाला, मुक्ताईने पाहिला प्रेमपाना. शब्द आहे पाचवीला दिला नाही, देणं वेगळं पाजणं वेगळं. पाजण्याकरता आपलं म्हणावं लागतं तेव्हा पाजता येतं. देईल माणूस कोणालाही, पण पाजेल जे आपलं आहे त्याला संत आपुलकीनं जवळ घेतात, आपलं म्हणतात आणि आपल्याला तृप्त करतात. ही संतांची भूमिका आहे. म्हणून लाभ पायी उत्तम. एक देवाच्या पत्नीचा भला जगा वेगळा प्रसंग आपल्याला सगळ्यांना वारकरी संप्रदायाने रंगवलेला आहे. काय मिळालं देवाला? देवाला सोडा, रुक्मिणी मातेला किती मोठा प्रसाद मिळाला. बलिप्रतिपदेच्या दिवशी रुक्मिणी मातेला आरतीचं ताट सजवलं आणि पांडुरंगाला ओवाळायला गेल्या. आता सजवलेलं आरतीचं ताट आपल्याकडे पद्धत आहे, दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी बायकोनं मालकाचं ओवाळण करावं अशी पद्धत आहे. काही लोक आपल्या पत्नीला दिवाळीच्या आधी माहेरी पाठवून देतात, चुकीची पद्धत आहे. काही लोक आपल्या सोनीला दिवाळीच्या आधी पाठवून देतात, काही लोक मुलीला दिवाळीच्या आधी घेऊन येतात. असं करू नये. दिवाळी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी, पूर्वी महिला या ओवाळणं करायच्या, आता बऱ्याच गोष्टीत बदल झालेला आहे. किंवा प्रत्येक घरातली रुक्मिणी ताट सजवायची. आता विठ्ठल तितके ताळेवर आले नाही, ताट सजवायची भानगडी लय काळ बदललं. पूर्वीचे घर आताचे घर फार तफावत झाली. एका एका घरात चार चार सुना जात्यावर बसून तळायच्या, एक निळोबाऱ्यांची नाथांची तुकोबाऱ्यांची गवळणी म्हणायच्या. सासू सांगायची मन गवळ. आता हरिपाठ जरी म्हणायला लावला सासूला की मन हरिपाठ, त्या जात्याला कुठं राहणार नाही, मरू शकते त्या काय होतं माझ्या साधन कुठे मी मटून झालं सासू नाही राहिलं. तसं लोकांच्या अपेक्षा फार वाढल्या महाराज, भयंकर. पण सुखाच्या शोधाकरता भौतिक सुखाच्या नादात माणसं स्वतःच्या लेकराचं बालपण हरवायला लागले, याचं दुःख वाटतंय काळाच्या ओघात. ते सकाळी थंडीत खुळखुळ होतं, शाळेला जाणारं पोरगं पाहिलं नर्सरीतलं की असं वाटतं याच्या पाठीवरती ओझं काय हमाल तयार करणार भारत देशात. पूर्वी मला आठवतं माझी एक मला घेऊन गेली होती जिल्हा परिषदेच्या शाळेला. त्यावेळेला असं कानावर हात पुरावा लागायचा. तो हातही पुरत नव्हता मी, तर थोडंसं कांड होतं बाकी कानापर्यंत यायला. तर प्रत्येकाची गाडी म्हणायची तेव्हा, गुरुजी घ्या हो शेतातले काम बाबा, हा घरी काहीच काम करू देत नाही. गुरुजी म्हणा बाई तुम्हाला काम करू देत नाही म्हणून काय आम्हाला काम लिहून देता, घरी घेऊन जा त्याला. तेव्हा ते शिक्षक म्हणजे हो तुम्हाला का नाही रे बाई घरी घेऊन जा, घेऊन जा ते आम्हाला त्रास नाही. गुरुजी घ्या हो, नाही नाही घरी राहू द्या. गुरुजी घ्या हो, नाही नाही घरी राहू द्या. आता हे इतकं उलट झालं, सगळे जिल्हा परिषदेचे मास्तर रजिस्टर घेऊन फिरता बाई. म्हणजे नाही जाऊन तुम्हाला होतं ना, आता ते बाई म्हणजे मला होतं हे तुला माहित आहे की मला काय जसा कार होता तसा आज नाही, ते आज आहे ते उद्या आहे. पण सांगतोय तुम्हाला खरंच आपण असलेल्या जागेवरती आहोत तिथून एक एक पाऊल टाकत 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 संतांच्या दिशेने जा. इतकं समाधान इतका आनंद जीवनात मिळेल त्याचं मोजमाप करू शकत नाही तुम्ही. हाकेच्या अंतरावर मुक्ताबाई आहे. मुक्ताबाई सारखं तृप्त करणारं दैव जगाच्या पाठीवर नाही. लोक झोरतात पायीवारी खूप पाहतात. राजूभाऊची जोडी येते, राजूभाऊला डोळ्यात दिसत नाही इतकी लोक बैलांची सेवा करतात. बैल कुठे? बैल नाही मुक्ताबाईचा तरी त्या बैलाला तरी हात लागला पाहिजे, ही भावना असते लोकांची. घोड्याच्या पायाखालची माती लोक घरी घेऊन जातात हो प्रसाद म्हणून. आता काय सांगू तुम्हाला, पोटी भरतात मुक्ताबाईची इतक्या श्रद्धेनं. का त्यांना माहितीये लाभ पायी उत्तम. साधूकडे काय मिळत? सगळं मिळत.
अरे रुक्मिणी मातेला देव दिसला बलिप्रतिपदेच्या दिवशी देवानं थट्टा केली, पण वैजयंती माळ हृदय श्री वत्सलांचन विष्णुदास नामायने दाबी निशाण दाखवलं आणि देवाचं वर्णन केलं. देवाच्या बायकोला सुद्धा देव ओळखायचा असेल किंवा देव कडून घ्यायचा असेल तर संतांकडे यावं लागतं, हा त्याचा अर्थ आहे. आपणही संतांकडे जा, कोण्या पंडिताकडे जाऊ नका. लोक घरात हरिपाठ करत नाही, एक ज्ञानेश्वरीचं पारायण करत नाही, नारायण नागबळीला 2-2 लाख रुपये. कुठं अकला गहाण ठेवल्या समाजाच्या कळच. काही भानावर आलो पाहिजे. आपण ज्ञानोबा तुकोबरांच्या भूमीत 2 लाख रुपये नारायण नागबळीचा खर्च करणाऱ्या लोकांनी जरा हरिपाठ वाचा. ज्ञानदिवा सांग झाला, नामपाठ, हरिपाठ, वैकुंठ मार्ग सोपा. काय करतो त्याची? पंडित 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 म्हणजे काय? अरे ज्याला कसल्याच ज्ञान नाही त्याला पंडित म्हणतात. तुम्हाला पुरावा मी देतो. ज्या वेळेला मुक्ताबाईंनी रेडा बोलवला ज्ञानोबांच्या माध्यमातून, कुठे बोलवला? पैठणला, नागनाथ घाटावर. तुम्ही बोर नाही ना झाले अजून? मला आल्या भास्करकरांनी सांगितलं महाराज 2च्या पुढे जाऊ नका. त्यामुळे म्हटलं 2 जरा जास्त होते, पण निदान 12-12:30 पर्यंत आपण सगळं देऊया. तयारी आहे ना तुमची? ऐका, नागनाथ घाटावरती रेडा बोलवला. कोणी? ज्ञानोबांनी. त्या रेडा बोलवण्याचं कारण जे त्याच्या मागे शिरा थोडे मागे पावलं टाका. अगोदर तुझं नाव काय हे विचारलं. माझं नाव ज्ञानेश्वर आहे. बापरे, ज्ञान. पंडित होते ते. अरे हा येतोय ना रेडा, याचंही नाव ज्ञान आहे. इकडे त्यावेळेला ब्रह्मवृंदांना मान होता. आवाज दिल्यानंतर हातातलं काम टाकून लोक पळत निघायचे ब्राह्मणांकडे, कारण ते तत्ववेत्ते होते महाराज. प्रचंड अभ्यास. त्यानं रेडा आणला. आसुड घे, मार त्याला. त्याला मारायला सांगितल्यानंतर त्या रेड्याचा मालक जो प्रश्न विचारतो तो फार महत्वाचा आहे. तो म्हणे, स्वामी विनाकारण पशुला का मारता? मारायची वेळ त्या आहे तेव्हा गरज पडते मारायची, ज्या वेळेला त्या पशुची काहीतरी चूक असते. ते कोणावर धावून तरी गेलं पाहिजे, ते कोणाच्या पिकात तरी शिरलं पाहिजे. त्यानं काहीच केलं नाही. हो, निवांत निमूटपणे उभे असलेल्या रेड्याला तुम्ही का मारता? हा मी सांगतोय, मार त्याला. हे चरित्र जेव्हा वाचलं तेव्हाच मी ठरवलं, ज्यांना रेड्याला कधी मारावं याची अक्कल नाही त्यांना बहुतेक पंडित सांगू. मारलेल्या रेड्याच्या तोंडातून वेद बोलवणारे संत, त्या संतांच्या दिशेनं माणसाला जावं वाटत नाही. रेडा पर्यायी ज्ञानोबांसोबत आला. पंडित मात्र आपल्या अहंकारात, आपल्या तोड्यात पैठणातच राहिले. मिळवायचं आहे ना, साधूकडे जा. पण जातानाची भूमिका कशी असावी तो बोललाय. मनविता त्यांचे दास, त्यांचं दास म्हणून त्यांच्याकडे, मालक म्हणू नका. दास बनण्यामध्ये आनंद वेगळा आहे, खूप वेगळा आहे, खरंच वेगळा आहे. कोणी दास बनून पहा, मुक्ताबाईच्या फळावर टाळ वाजून पहा, खूप आनंद वेगळा आहे. आई साहेबांच्या मंदिरामध्ये ताळपत्री आथरून पार तरी पुण्य आहे. पंक्तीला वाढून पहा, दास होण्यामध्ये काय मजा आहे. मनोज भोनी आता कार्तिक एकादशीला केळी आणली, स्वतः वाटली. काय आनंद आहे तो त्यांचा त्यांनाच माहिती. सेवा करण्यामध्ये जो आनंद आहे तो मालकीत नाहीये. लोक मालक बनतात. सेवा कोणाला करावी वाटत नाही. नवल वाटतं ज्याचा पैसा अनितीनं मिळवलेला आहे, जो मोठ्या पदावर आहे, त्याच्या घरी जर लग्न असलं तर लोक पंचपक्वान्नाचा बेत खायला लुडबुड करतात, लुडबुड. त्याचा 1 रुपया सुद्धा अनितीला सोडून नये. सत्मार्गातला पैसा लोक तिथं जातात. पण गरीबाने मुलीच्या विवाहाला कर्ज काढून टाकलेले पानं तो 4-4 वेळेला म्हणतो, घ्या, बसा, काहीतरी घ्या, थोडी तरी चपाती घ्या. तिथं माणसं जात नाही. तसं व्यवहारामध्ये मानाने लोक कुठेही जातात, आदर मिळतो म्हणून लोक कुठेही जातात. तसं मालकाच्या भूमिकेत समाज कुठेही दास्यत्व करतो, सेवकाच्या भूमिकेत तो दास्यत्व करत नाही. तुम्हाला मिळवायचं आहे ना, सेवक बना. एक दिवस त्या घागरीवर बसलेल्या वाटीने भांडण केलं म्हणे त्या घागरी बरोबर. ती वाटी म्हणे, तू इथून शेतात लोकांच्या ताणा भागवायला जाते, लोकांचे टिपे भरते, राजनं भरते, पण मला कधी घोडभर पाणी दिलं नाही तू.
असं कोण म्हणते? ती वाटी म्हणते आजी घागरीला. ती घागर म्हणे खरंच तुमचं, तुला वाटतं मी तू माझ्या कायम जवळ राहते पण मी तुला पाणी दिलं नाही. तू म्हणे हा, कारण तुझ्या पोटातलं स्वच्छ राहणारं पाणी माझ्या झाकणामुळे स्वच्छ आहे, नाही तर त्यात किडे पडले असते. अगं मी स्वच्छ ठेवलं म्हणून लोकांच्या प्यायला कामी आलं, पण तुम्हाला कधी घोडवर पाणी दिलं नाही. तुला शोभतं काही? त्या घागरीने दिलेलं उत्तर आहे, बाई ज्याच्याकडून मिळवायचं असतं ना त्याच्या डोक्यावर नसतात बसत, त्याच्या मुलाचा आश्रय घ्यावा लागतो. घागरीवर वाटी एक नाही, वाट्या दोन आहे. एक घागरीच्या डोक्यावर बसली, दुसरी घागरीच्या बुडाशी बसलेली. खरंच सांगा बेटीकर, कोणती भरली हो? तुम्हाला अजूनही असं वाटतं काही सगळं घागरीचं त्या वाटीचं चाललंय बाबा? माणसाला असं वाटतच नाही कीर्तना यातला आपल्याकरता काही आहे बुवा. हे जगा वेगळं आहे सगळं. आपण सुद्धा दास्यत्वाच्या सेवकाच्या भूमिकेत या, तुम्हाला मिळेल. करू नका हो दास्यत्व, फक्त म्हणा आम्ही मुक्ताबाईचे दास आहोत, म्हणा आम्ही ज्ञानोबाईंचे दास आहोत, म्हणा स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जो महाराजांचे दास आहोत. म्हणून तर पहा, एकदा दास म्हटल्यानंतर माणसाला कसलीच कुणी राहत नाही. दास म्हणा, माणसाला भिकारी झालं पाहिजे संतांच्या दरबारात, सगळं वजा केलं पाहिजे. या उंबरठ्याला पैसे ठोकलेले असतात, नाणी ठोकलेले असतात. का? देवाचा उंबरठा उघडताना माणसाला सगळी प्रॉपर्टी अगोदर वजा केली पाहिजे. अमुक जातीचा, अमुक पंथाचा, अमुक धर्माचा, ते काही घेऊन गाभाऱ्यात जायचं नाही, ते सगळं बाहेर ठेवायचं. निर्लेप, स्वच्छंदी, नित्य शुद्ध बुद्ध, असंग निर्विकार, परमात्मा स्वरूप आत्माराम स्थितीतला एक सामान्य सेवक बनून देवाच्या दरबारात जायचं, साधूच्या दरबारात जायचं आणि फक्त म्हणायचं मी तुमचा दास आहे. एवढं जरी म्हटलं, पुढे आस पुरे ना, तुमची आशा अपेक्षा जीवनात शिल्लक राहणार नाही. इतकं दान तुमच्या पदरामध्ये संत घालतील. हे संतांचं वैशिष्ट्य आहे. कोणाकोणाला दिलं असं जर विचाराल महाराज, ते यादीच्या यादी. अरे ज्यांनी त्रास दिला त्यांना सुद्धा दिलं महाराज. मुक्ताबाईने तर इतकं दिलं की कल्पना करू शकत नाही तुम्ही. सगळ्यात कृपेचं माहेरघर ज्या संतांमध्ये गणल्या जातं ते मुक्ताबाईचं स्थान आहे. ज्ञानोबांकडे ज्ञानाचा शोध म्हणून पाहतो आपण, नागोऱ्यांकडे प्रेम शोध म्हणून पाहतो, पण कृपेचा समुद्र म्हणून मुक्ताबाईकडे पहा. अरे ज्या मुक्ताबाईला आपल्या भावंडांना काही खाऊ घालण्याकरता थोबाडीत मारण्यापर्यंत लोकांची नीतिमत्ता गेली, कुवत गेली, त्यावेळेला निवृत्तीनाथांना कधीही प्रवृत्तीत न येणारे निवृत्तीनाथ, कधी व्यक्त न होणारे निवृत्तीनाथ, त्यांच्या डोळ्यात अश्रू येत आहेत. ते एवढ्या करता की मार खाऊन सुद्धा मुक्ताबाईने एक छोटस कारण सुद्धा निवृत्तीनाथांपुढे मांडलं. पूर्ण चरित्रात एक कारण दाखवा, एक कारण फक्त मुक्ताबाईचं, की दादा मी खेळण्याला हात लावला म्हणून त्या ब्राह्मणाने खेळणं इंद्रायणीत घेतलं रे, नाही राहू दे, टाकलं तर टाकू दे. कोणी हिणवलं हिणवू दे, कोणी मला बोललं बोलू दे, पण आज मजलगिरी मारण्यापर्यंत त्यावेळेला निवृत्तीनाथ आपल्या आई बरोबर संवाद साधताना म्हणतात, आई तू जाताना अशी एक अनमोल देणगी बहिणीच्या रूपात आम्हाला देऊन गेली की तिच्या उपकाराचं स्मरण आम्हाला आयुष्यभर आहे. तुझं प्रेम फार काळ मिळालं नाही आई, पण तुझ्या पाठीमागे मुक्ताबाईने आमचा इतका सांभाळ केला. मला आठवतं मा, तू यावेळेला देहांत प्राश्चित्याला जात होती, त्यावेळेला काळोख रात्र, मला बाहेर सुद्धा बघू देत नव्हती. प्रचंड विचारांचं काहूर मारलं होतं माझ्या हृदयात. माझी आई, माझा बाप, माझ्यावर जी ज्ञानोबा राहिना मुक्ताबाईला सुपान काकाला सांभाळायची जबाबदारी देते, त्यात हा निवृत्तीनाथ सर होईल की नाही, मला ती जबाबदारी पेलता येईल की नाही हा विचार करत होतो मामी. त्यात तुझे जातानाचे उंबरठ्यातले शब्द मला आठवत होते. मा तू सांगत होती निवृत्ती राजा ज्ञानोबा हुशार आहे रे, ज्ञानराजाची फार काळजी तुला घ्यावी लागणार नाही. तसा सोपान ही शब्दाचा पाठीव आहे, तुझा ऐकेल सोपान, पण निवृत्ती राजा माझं लक्ष पूर्वक आहे. तुला जिचा सांभाळ करायचा आहे ती मुक्ताबाई, ती वयानं लहान आहे रे, बोलायला परखड आहे, कुरडे केस आहे, पांढरा शुभ्र तिचा वर्ण आहे, कोटी सूर्याचं तेज तिच्या चेहऱ्यावर झळकत आहे, हजर जबाबीपणाचं वक्तृत्व तिच्याकडे, क्षणात कोणाला पटकन उत्तर देते. पण निवृत्ती राजा ती जितक्या पटकन बोलते तितक्या प्रेमानं तिच्या शब्दाचा अंदाज बांधू नका. तिच्या अंतःकरणामध्ये प्रेमाचा समुद्र आहे, समुद्र सागर आहे.
त्या समुद्राकडे पाहून निवृत्ती राजा आपल्या बहिणीचा सांभाळ करा. मला असं वाटतं निवृत्ती राजाच्या आईने दिलेली शिकवण जगातल्या प्रत्येक मायनं आपल्या भावाला दिली पाहिजे. बेटा, जसा तुम्ही तुमचा भावंडांचा सांभाळ करता तसा बहिणीचा सुद्धा सांभाळ तुम्ही केला पाहिजे. बहीण कितीही गरीब असली तरी भावाच्या बरोबरी केल्याशिवाय राहत नाही. आणि भावाजवळ थोडासा पैसा वाढला की त्याला बहिणीची आठवण येत नाही. हे या जगातलं एक सत्य आहे. महाराज, माय गेल्यानंतर प्रेमानं पाठवून हात फिरवणारं जगात एकच दैवत आहे, तिचं नाव आहे बहीण. ती ज्ञानोबारायाची असली तरी बहीण आहे आणि तुमची माझी असली तरी बहीणच आहे. त्यावेळेला निवृत्ती राजे सांगतात, आई तू सांगितलं होतं मुक्ताबाईची काळजी घ्यावी, पण आई तुझ्याकडे पाहून सांगावं वाटते, मा तुझ्या मुक्ताईनं आम्हाला कधी तिचा सांभाळ करण्याची संधीच दिली नाही. सगळ्यात लहान आहे पण आमचा तिघांचा सांभाळ करते. आम्ही उठायच्या आत आमचे पंच इंद्रायणीला असतात. सोपानाला सांभाळ करायला ठेवलेला मुक्ताईला सांभाळ म्हणून अख्ख सिद्ध पेटातलं सडा सारवण रांगोळी करून ही आपली झोपडी सांभाळणारी मुक्ताई सामान्य नाही ग मा. इतक्या इवल्याशा मुक्ताबाईला ज्याने थोबाडीत मारली त्याला सुद्धा प्रसाद देऊन उंच पदावरती मुक्ताबाईला बसवलं. हिनवण्याच्या त्रास देण्याच्या दृष्टीनं गेलेल्याला जर संत इतकं देतात की कल्पचे कल्प निघून जात नाही. त्यांचं नाव घ्यावं लागतंय. 725 वर्ष झाले, 725 वर्ष होत आहे मुक्ताबाईला गुप्त होऊन. पण आईसाहेबांच्या चरित्रामध्ये आईसाहेबांनी उपकार केलेल्या प्रत्येक सद्भक्ताची आठवण कीर्तनात काढावी लागते. अरे मारायला गेलेल्याला जर मिळतं तर दास बनून गेलेल्याला किती मिळेल. म्हणून एक सूत्र आहे तो खूप भारी, मनविता त्यांचे दास आसवरीना काहीच आशा अपेक्षा तुमच्या जीवनामध्ये शिल्लक राहणार नाही. फक्त तुम्ही दास बना. दास बनल्यानंतर असं संत काय देतील. अभंगाचं तिसरं चरण, साधूने दिलेलं ओळखावं. ज्या कोरोना सारख्या महामारीतून 2 प्रचंड लाटेतून आपण वाचलो. आता ओमिक्रॉन येतोय म्हणे,
त्याच्यातूनही परमात्मा आपल्याला निश्चित वाचवेल. तुम्ही मुक्ताबाईवर विश्वास ठेवा. अरे मृत्यू आल्याशिवाय आपल्या दारावर तो कधी दस्तक देऊच शकत नाही. साधूच्या संतांच्या उपकारावर आपल्या सगळ्या उड्या त्यांच्याच भरोशावर चालल्या. आपल्या उड्या तर मुक्ताबाईच्याच भरोशावर म्हणा. कायम माणसाने उडी घ्यावी. या संतांचे देणे कल्पतरू हुनी तुने परिसापरी अगाध देणे चिंतामणी ठिंगणा. पण गवस्था अशी झाली ते मूर्खाला कळत नाही. अकोविद कोविद वाद वादा वदस्सतो नातिविदा वरिष्ठा. मूर्ख लोक पंडितासारखं भाष्य करतात. देव काय करतो म्हणे तुमच्या करता. लेखा 2 लाटीमधून वाचवणारा तोच होता. अरे तोच आपल्या दारावर आला, त्यानंच कृपा केली म्हणून आपण चांगले आहोत. लाखो रुपये कोट्यवधी रुपये आपल्या घरात आहे, जीवन नाही. काय करतात ते पैशाचं सुख सुद्धा उपभोगता येत नाही. काही लोकांचं सरण पैशाने जरी रचलं, सरण अख्खी गड्डी 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 गुलाबी नोटा. गड्डी म्हणजे कोणत्याही गड्ड्या नाही, गड्डी नाची गुलाबी नोटांच्या गड्ड्या रचल्या तरी त्या नोटांना आग लावून सुद्धा पोरग त्या नोटांच्या जवळ येत नाही. इतकं दुःख आहे लोकांच्या जीवनात. प्रचंड यातना आहे हो. तरुण पोराच्या गळ्यात माळ असली पाहिजे. इतका शोभायमान गळा दिसतो. मी उत्तर भारतात गेलो, मला खरंच एक दिवस भरून आला. उत्तर भारतामध्ये कंठीमाळ घालायची पद्धत आहे. उत्तर प्रदेशात कंठाला माळ घालतात. सुंदर रूपवान पोरगी 50 फुटावरून माळा दिसेल इतक्या जवळ माळा घालते. आपल्याला काय लाज वाटायची. माळ घातल्याशिवाय माणसाचा उद्धार होतच नाही. लिहून ठेवा घरात वाक्य. सगळं निघेल, फक्त एक तुळशी सोबत जाते माणसाच्या. हे भूषण आहे, हे वारकऱ्याचं लेणं आहे, भला मोठा अलंकार आहे. हा असला पाहिजे, शोभायमान असला पाहिजे आपला गळा. गळ्यात टाळ असला पाहिजे तरुणाच्या. गळ्यात त्याच्या ज्ञानेश्वरीचं पारायण असलं पाहिजे. वयाचं 30 वर्ष झालं की गावातल्या प्रत्येक माणसाने आपल्याला राम राम घातला पाहिजे. इतकी इज्जत कमवली पाहिजे वयाच्या 30 पर्यंत. वयाच्या 30 पर्यंत हुल्लडबाजी करू नये, नालायकी करू नये. पाठकबर उभा राहत गावाच्या ज्येष्ठांच्या टिंगला टवाळा का मस्करी करू नये. त्याला नाही म्हणत जीवन. लाख पडले, लाख शिकलेले, पुस्तकाचे पुस्तक पाठ आहे, त्यांच्या डिग्र्या मावत नाही. लिहायला जागा नाही. लग्नपत्रिकेवर इतक्या डिग्र्या आहे, जागा नाही. तो छापणारा म्हणतो भाऊ कमी सांग. इकडून तिकडून तुला पुढचा रकाना सापडला, पुढचा नांदी नको 1-2 डिग्री सांग. काय त्या करतात त्या डिग्र्यांना. अरे समाधान ते आयुष्य देतं ज्या तरुण पोराला गळ्यात टाळ घेऊन नाचा वाटतो, ज्ञानेश्वरी पारायण करावं वाटतं. कीर्तन संपलंय जाता जाता आवर्जून सांगेल. वयाचं 30 वर्ष खूप महत्वाचं असतं माणूस. खूप. जे वयाच्या 20 ते 25-30 या दरम्यान आहे, 18च्या पुढे, त्यांनी जरूर ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा. 16व्या वर्षात ज्ञानोबांनी सांगितलेला दिव्य ग्रंथ आपण 70 वर्षाचे होतो तरी वाचत नाही. किती मोठी शोकांतिका आहे. या महाराष्ट्राची माती आपल्याकडे पाहून हसत असेल मा. अरे महाराष्ट्रात मुक्ताबाईच्या परिसरात जन्म ही साधी माती पवित्र. ज्या मातीवर मुक्ताबाई समाधिस्थ होतात, जिथून ती माती सामान्य वाटते तुम्हाला. सगळी सिद्ध साधक मुनी यक्ष किन्नर जपी तपी जोग महाराजांसारखे महात्मे, बंकर स्वामी सारखे महात्मे या परिसरात येऊन तपश्चर्या करतात. आपण किती पुण्यवान आहे. त्या भूमीवर आपल्याला खेळायला मिळते, नाचायला मिळते, उड्या मारायला मिळते. सामान्य नाही महाराष्ट्राची माती. हा जो परिसर आहे ना, हा सामान्य नाही. रक्त सांडलेल्या लोकांचं या मातीचा इतिहास घडवण्याकरता. कारण आपण पुढेच मिळून टाकला. मित्राच्या वाढदिवसाला बिअर बारच्या बाटल्या उडवणाऱ्याने आपलं कीर्तन ऐकून जरा ध्यानात घेतलं पाहिजे. त्याला माझा प्रश्न साधा करे, तू लेका इतक्या बाटल्या बिअरच्या उडवतो तुझ्या बापाच्या प्रॉपर्टीच्या आधारावर. मित्रांचे वाढदिवस साजरे करतो. लेका तुझ्या बायकोकडे पाहायची नजर नाही तुझ्या मित्राला. अजून तुझ्या धनाकडे पाहायची नजर नाही. काय अक्कल आहे तुझ्या मित्राला? काय करतं त्याला? तुझ्या धनावर त्याचा डोळा आहे. तुझ्या घरातल्या स्त्री जातीवर, आदिशक्तीवर त्याचा डोळा आहे. आणि तू त्याला मित्र म्हणतो. एक मित्र जीवनात जोडला आहे. महिन्यात 50 मित्र करणं ही फेसबुकची कमाल असू शकते, पण विचारानं संपन्न असलेला एक मित्र कमवलेला ज्ञानोबांच्या विचाराचा 50 वर्ष टिकवणं ही संस्काराची, आचारसंहितेची कमाल तुला कधी सांभाळता आली नाही तुझ्या जीवनात? इतके मित्र केलेले का यांच्याकरता दारूचा खर्च करतोय, अपव्यय करतोय. त्यापेक्षा मित्रांचे वाढदिवस साजरे करून पैशाचा बट्ट्याबोळ केल्यापेक्षा जिनं तुला जन्माला घातलं ना, तिची जन्मतारीख सांगितलं मी तुझ्या पायावर डोकं ठेवतो.
सांग तिची जन्मतारीखीनं तुला पैदा केलंय, या पोटात जागा दिली, 9 महिने 9 दिवसाचं स्थान दिलं, करंगुडी कापली तरी दुःख होतं, तिनं चरकन पोट फाडलं तुला जन्माला घालायला. तिची जन्मतारीख सांग, तुझ्या पायावर डोकं ठेवू आपण. 90% पोरांना याची जन्मतारीख सांगता येणार नाही. रात्रंदिवस आपल्याकरता हारणारा बाप, त्या बापाची जन्मतारीख आपल्याला माहिती नाही. मित्रांचे वाढदिवस साजरे करायला निघाला, करा जगाच्या लाजीनं. अरे पण या बांधावरून त्या बांधावर जो रात्रंदिवस बॅटरी घेऊन हरभऱ्यात आपल्याकरता फिरतो, केडीत जातो, रात्रीची लाईट आहे तर रात्री त्या बागेला काय लागतं ते सोडतो, त्या बाबाचे कष्ट जरा पहा. त्या बापाकरता माणसाला जगलं पाहिजे. परमार्थ करायचा असतो आई वडिलांकरता, कोणाकरता करू नका. ज्ञानोबांकरता पारायण करू नका, मुक्ताबाई करता पारायण करू नका, मुक्ताबाई करता गळ्यात टाळ घालू नका. तुमच्या आई वडिलांकरता घाला. ज्या दिवशी पोराच्या गळ्यात टाळ येतो त्या दिवशी आई वडिलांचं आयुष्य 10 वर्षांनी वाढतो. 10 वर्षांनी सामान्य गोष्ट नाही. म्हणून मुलं वारकरी बनवा. विटवेकर भाग्यवान आहे तुम्ही सगळे तरुण मंडळी कीर्तनाला येतात, याच गावाने बाहेर गावले येतात. भास्कर काका आपण या गावाचं प्रथम नागरिक म्हणून प्रतिनिधित्व केलेले आहे. भली मोठी सेवेची संधी मुक्ताबाईने तुम्हाला या गावची दिली. आपल्या कारकिर्दीमध्ये भलं मोठं परिवर्तन आपण गावामध्ये करण्याचा प्रयत्न केला. तरुणांनी संपूर्ण गावाने तुम्हाला विशेष साथ दिली. अशी जर प्रत्येक चांगल्या माणसाला गावातून साथ द्यायला लोक तयार असले तर गावात क्रांती झाल्याशिवाय राहत नाही. महाराज 30 वर्षाची पोरं सुधारलीच पाहिजे गावातली. याचा खर्च फुकट आहे, व्यर्थ आहे, मनोरंजन म्हणून करू नका. तुकोबर ज्ञानोबर तुम्हाला मला माफ नाही करणार महाराज, माफ नाही करणार. जे कीर्तन ऐकतात, दारू पितात, ही बरं वाटतं, ते बरं वाटतं, असं नाही चालत गड्या. त्याला सगळं कळतं रे. जगाला फसवू शकतो माणूस, जगाच्या मालकाला कसं फसवता येईल त्याला नाही फसवता येत महाराज. नवल वाटते हो, काही लोक मुक्ताबाईच्या वारीला येत नाही. मी एक जालना जिल्ह्यात महात्मा पाहला, तो बिना चपलेचा आला होता 2 महिने अगोदर. बाबांना विचारा, बिना चपलेचा चालत आला. मी सहज खिशात हात घातला, पैसे द्यायला लागले त्या बाबा, घेतले नाही. पायी वारीचे समाधान आहे म्हणे, हे पायच मुक्ताबाईने दिले. पण तिच्याकरता पावलं टाकणं म्हणजे काय उपकार करून आलो आपण मुक्ताबाईवर? काय लोकांची श्रद्धा आहे, काय भावना आहे. इतकं पवित्र आणि स्वच्छ जीवन माणसाचं ते परमार्थानं संतांच्या कृपेने, संतांच्या भजनाने शोभायमान होतं. तुम्ही घरी निघाला, घरी कीर्तन झाल्यावर 12:15 वाजता एखादी पोरगी जर तुम्हाला जिन्यात मोबाईल बोलताना दिसली तर माळकरी पोरानं वयाच्या 30 पर्यंत इतकी इज्जत कमवावी लागते की त्या 12:15 दिसलेल्या मोबाईल वरती बोलणाऱ्या पोरीकडे पाहून आपण 2 पायऱ्या चढून तिच्या हातातला मोबाईल घेऊन तिच्या 2 कानाखाली वाजून तिच्या बापाच्या हातात तो मोबाईल देऊन त्या बापाला सांगण्याची ताकद विठुरातल्या पोराची पाहिजे. काका 2 मारलेच्या थोबाडी ती फोनवर बोलत होती तुमच्या चोरून. त्या बापाने आपल्या पाठीवर हात ठेवून म्हणावं, खरा शिव छत्रपतीचा मावळा तुकोबारांचा जीवन समोर काय पाहिजे दुसरं? तुम्ही किती वैभवशाली आहे, किती श्रीमंत आहे याची दखल कोणी घेणार नाही. तुम्ही काय तुमच्या जीवनात चांगलं काम केलं हे विचारल्याशिवाय तुमची माझी सुटका कोणाचीच नाहीये, कोणाचीच नाही. जर त्या भूमिकेत संतांकडे नम्र भावनेने आपण आपली ओझळ भरायला गेलो, भरून देतील महाराज. खूप दिलं मुक्ताबाईने, इतकं दिलं की आता असं वाटतं मुक्ताबाई काही नाही दिलं तरी चालेल बाबा, फक्त जे आम्हाला मिळाले त्याला कोणाची दृष्ट लागू नये. तुमचं भजन, तुमच्या जीवनातला आनंद, ज्ञानोबारीची वारी, पंढरीची वारी, सगळ्यांशी प्रेमाचा संवाद, याच्या पलीकडे दुसरं देवाने काही दिलं नाही. कारण बरोबर त्याच्याशिवाय काही येत नाही महाराज. हाक देता बरोबर 5-25 माणसं आपल्या हाकेला धावून यावी, याच्या पलीकडे जीवनात कमाई नसावी माणसाची. आणि ती कमाई करा, ती कमाई न करता मरू नका. ती कमाई जर करावी वाटत असेल तर त्याकरता संत विचाराची कास धरावी लागते. संत विचाराची कास धरली की हे सगळं पदरात पडतं. संत जी कृपा करतात ना, ती कृपा वाणीची असते, ती कृपा ज्ञानाची असते, ती कृपा प्रेमाची असते, ती कृपा आपल्या सत्सत विवेक आचार संहितेची असते. इतकी कृपा, इतकं दान जे संत देतात ते कल्पचे कल्प निघून गेल्यानंतर सुद्धा संपत नाही. कल्पांती सरेना